राहिलं तरच आपण चांगले राहू. एखादा जर म्हणला पंढरीच्या पांडुरंगाला मी 5 लाख रुपये देतो आणि देवाने माझ्या घरी येऊ द्या, येईल का होतो? 10 लाख रुपये देऊ आपण त्यांना, देईल का? पण त्या सावता माळ्याच्या घरी येऊन, साधं येऊन नाही महाराज, त्याचं खुरपण सुद्धा देवाने केलं. हा देवादी देव तो परमात्मा आहे. आणि एवढंच नाही, संतांच्या संगतीत राहिल्यानंतर काय होतं महाराज, एक छोटस उदाहरण मी तुम्हाला सांगतो, लक्ष देऊन या ठिकाणी ऐका. फ्रीच बसायचं महाराज, कारण महिला मंडळ जास्त वेळ नाही, थोड्याच वेळात आपण संपून टाकणार आहे, जास्त वेळ काही घेणार नाही. एक गुजरात मध्ये सत्य कहाणी आहे महाराज, ती काही खोटी नाही, सत्य झालेली कहाणी आहे. आणि ती सत्य झालेली कहाणी मी तुमच्या समोर मांडत आहे. एक महिला होती तुमच्यासारखीच. ती महिला गुजरात मध्ये श्रीमंत होती असणारी, ती नोकरीला म्हणजे वकील या ठिकाणी होती. आणि तिच्या स्वप्नामध्ये काय व्हायचं, बाळूमामाची मूर्ती या ठिकाणी तिच्या स्वप्नामध्ये जायची. बाळूमामा आदमापूरला आहे, ती बाई गुजरातला आहे आणि सत्य कहाणी आहे, खोटी नाही. तिच्या स्वप्नामध्ये ती मूर्ती जायची, साक्षात बाळूमामाची मूर्ती तिच्या स्वप्नामध्ये जायची. असं करता करता बरेच दिवस निघून गेले. तिने विचार केला काय करावं लागेल, ही मूर्ती शोधावं कुठं लागेल. कारण महाराज गोष्ट अशी आहे की आपल्याला मनुष्य देह प्राप्त झाला, गोष्ट खरी आहे, पण तोच देह या महाराष्ट्रात जन्माला आला, हे एक महान पुण्य या ठिकाणी आपलं आहे. कारण दुसऱ्या राज्यामध्ये महाराज परमार्थ नाही, ही ज्ञानेश्वरी महाराष्ट्राच्या बाहेर नाही या ठिकाणी. मग तिने विचार केला, ही जर मूर्ती शोधायची असेल तर काय करावं लागेल, आपल्याला महाराष्ट्रात जावं लागेल ना. ती नगर जिल्ह्यात पहिल्यांदा आली आणि नगर जिल्हा पूर्णपणे तिने या ठिकाणी धुंडाळून काढला. पण ते सावळं रूप किंवा बाळूमामाची मूर्ती तिच्या डोळ्याला दिसली नाही. तिने विचार केला काय करावं लागेल. शेवटी तिने निर्णय घेतला, पुणे जिल्ह्यामध्ये आले. प्रत्येक या ठिकाणी म्हणजे असणारी ती सावळी मूर्ती किंवा प्रत्येकाला विचारायची, अशी अशी मूर्ती आहे, डोक्याला फेटा बांधलेला आहे, तेजस्वी रूप या ठिकाणी आहे, अशी मूर्ती या ठिकाणी कुठं आहे का? पुणे जिल्ह्यामध्ये पूर्ण जिल्हा धुंडाळून टाकला, पण कुणीच सांगितलं नाही की अशी मूर्ती इथं आहे. एक साधा आणि सोपा माणूस या ठिकाणी त्यांना भेटला आणि सांगितलं, तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जावा आणि आदमापूर या ठिकाणी गाव आहे, आणि तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला ती समाधी आणि सर्वशिवती बाळूमामाची मूर्ती तुम्हाला दिसेल. थेट आदमापुरामध्ये ती असणारी ती वकिलीनबाई गेली आणि गेल्याच्या नंतर तिने विचार केला, आपण कुठे गेलं पाहिजे अगोदर, त्या ऑफिसमध्ये जाऊन सर्वस्व चौकशी करू. आणि ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर त्या ऑफिसमध्ये बाळूमामाचा फोटो लावलेला होता आणि तिच्या स्वप्नातली जी मूर्ती तिला समोरासमोर ते असणाऱ्या त्या ऑफिसमध्ये दिसल्याच्या नंतर तिने त्या साहेबांना सांगितलं की ह्या माणसाला बोलून माझ्याकडे आणा, मला भेटायचं आहे आणि 2 शब्द मला त्यांच्याशी बोलायचं आहे. त्यावेळेस त्या साहेबांनी सांगितलं, ताई हे महाराज जाऊन, हा संत जाऊन कितीतरी कालावधी या ठिकाणी होऊन गेलेला आहे आणि ह्या माणसाला आम्ही कसं या ठिकाणी बोलवणार आणि तुम्हाला म्हणजे त्यांना भेट कशी घडवून देणार. त्यांनी त्या बाईने सांगितलं, हो माझ्या कितीतरी दिवसापासून ही मूर्ती या ठिकाणी स्वप्नात येत आहे, नेमकं काय भानगड आहे. म्हणून त्या समाधीपाशी गेली. तिच्या ज्या स्वप्नात समाधी येत होती, प्रत्यक्षात महाराज तिला ती समाधी दिसत होती. आणि एवढंच नाही, सावळीची मूर्ती तिच्या स्वप्नातली तिच्या डोळ्याने ज्यावेळेस पाहिली त्यावेळेस महाराज तिचा आनंद गगनात सुद्धा मावेना, एवढा आनंद झाला तिला की त्या गुजरातमध्ये आता साक्षात जर पाहायचं असेल तर त्या गुजरातमध्ये त्या वकिलीन ताईंनी बाळूमामाचं मंदिर, तिथं मंदिर सुद्धा काही नव्हतं, तेच मंदिर तिथं या ठिकाणी त्यांनी चालू केलेलं आहे आणि सेवा मनोभावे तिथं या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. म्हणून हा बाळूमामाचा चमत्कार सामान्य या ठिकाणी नाही, किंवा हा बाळूमामा म्हणजे सोपी गोष्ट या ठिकाणी नाही, म्हणजे हलक्यात घ्यायचं कारण या ठिकाणी नाही. कारण तो देव असा आहे की आमच्या गावामधली एक गोष्ट आहे. आमच्या गावामध्ये एक डॉक्टर आहेत आणि ते
बाळूमामाची सेवा करण्यासाठी काही दिवसापूर्वी, आता नाहीत पण काही दिवसापूर्वी ते कारभारी म्हणून या ठिकाणी आपल्या हाके डॉक्टरांनी काम केलेलं होतं. आणि काम करत असताना परभणी जिल्ह्यामध्ये त्यांची तो बघा गेला. आणि तिथं गेल्याच्या नंतर तिथं हा बाळूमामाची सेवेकरी नव्हते या ठिकाणी, म्हणजे बाळूमामाला मानणारी लोक त्या जिल्ह्यात अजिबात नव्हती. तर तो मेंढराचा तापा तिथं गेल्याच्या नंतर तापा त्यांनी एका माळावरती उतरवला. आणि उतरवल्याच्या नंतर सर्व त्यांनी आपल्या गाड्या पिढ्या लावून घेतल्या. जेवण पिऊन गावाचं काही सुद्धा नव्हतं. आणि मेंढर येता येता काय झालं, त्या मेंढरांनी, मुक्या प्राण्यांनी काय केलं, एका माणसाची, एका पाटलाची 5 एकर तुरी अशा काढायला आलेल्या होत्या. तर काढायला आल्याच्या नंतर त्या मेंढरोक्यांनी काही विचार केला नाही. त्या सेवेकऱ्यांनी आल्याबरोबर मेंढर त्या 5 एकरात शिरले आणि अख्ख्या त्या तुरीचा नासाडा खाऊन काय टाकले असतील, काही इसकटून टाकले असतील, पण उभी तूर काय महाराज तिथं राहिली नाही. 5 एकर तुरी पूर्णपणे खराब करून टाकल्या. आणि संध्याकाळी ह्यांची आरती चालू व्हायच्या टायमाला त्याला समजलं, त्या पाटलाला, की ह्या मेंढरांनी 5 एकर तुरीचा नाश करून टाकला. त्यावेळेस त्याच्या हाताखाली 4-5 जण तिथं आली आणि त्या डॉक्टरला एवढा दाब दिला म्हणजे आरतीचं तर सोडाच, आरती तर तुला करूनच देणार नाही आम्ही, पण ह्या तुरीचं नुकसान जी झालेलं आहे ते तुला भरून द्यावं लागेल. आमच्यातला तो सेवेकरी असा चढ कापू लागला. महाराज काय करावं विचार पडला. तो पाया पडायचा त्याच्या, की बाबा चुकलंय जाऊ द्या, पण ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. त्यावेळेस तिथं एक जण तुमच्यासारखा महाराज, एक शहाणा माणूस आला आणि त्याने त्या पाटलाला सांगितलं, सरपंच आला आणि त्यांनी सांगितलं की बाबा थोडस थांबा, त्यांचा जो नित्यक्रम आहे तो करू द्या, त्यांना आरती वगैरे करू द्या, आणि आपण सकाळच्या पारी त्या तुरीच्या शेतामध्ये जाऊ, नुकसान किती झाले ती बघू, तुमची भरपाई ही मेंढरवाल्याला मी करायला होतोय. सहज असा त्याने बोलता बोलता सांगितलं. त्या माणसाने ऐकलं सुद्धा. आरती वगैरे झाली आणि सकाळची आरती करायच्या अगोदर तो पाटील तिथं हजर झाला. त्या डॉक्टरच्या हाताला धरलं, चल म्हणले तिथं शेतात. तो सरपंच 4-5 लोक शहाणी तिथं गेले. महाराज देवाच्या गादीवर बसलेला आहे आणि देवाच्या समोर आहे, खोटं नाही बोलणार, कारण कुठंही खोटं चालतं महाराज. दुसरीकडे संसारात आपण खोटं बोलू शकतो, खोटं सांगू शकतो. हा सगळा खोट्याचाच महाराज व्यवहार आहे, लटिका व्यवहार. सांगितलं का नाही महाराज, लटिका व्यवहार सर्व हा संसार. हा चाललेला जो आपला बाजार आहे महाराज, ह्याच्यात काय खरंय हो, काहीच खरं नाही याच्यामध्ये. जेवढं दिसत आहे तेवढं नाशिवंत आहे, कारण नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. अहो संतांनी महाराज इतकं वरडून सांगितलं आपल्याला. ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा प्रचंड ग्रंथ लिहून ठेवला, तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी केलेला आहे, हे दुसऱ्यासाठी काही नाही. कारण त्यांना गरज होती का महाराज काय ग्रंथ लिहायची, किंवा काय गरज होती त्यांना? आई वडील देहांत प्रायचित्त 4 भावंडासाठी, आपल्या लाडक्या मुलांसाठी, ज्याने इंद्रायणीच्या डोहामध्ये, महाराज विचार करण्याजोगती गोष्ट आहे, इंद्रायणीच्या डोहात देहांत प्रायचित्त मुलांच्या सुखासाठी ज्याने घेतलं. ज्या वेळेस सकाळच्या प्रहरी हे 4 भावंड उठले, आई आणि बाप नाहीत, लहानशा मुक्ताबाईला रडण्याशिवाय काहीच कळत नव्हतं ना महाराज. ज्यावेळेस मुक्ताबाईने विचारलं की दादा आई आणि बाबा कुठं आहेत, त्यावेळेस निवृत्तीनाथाच्या डोळ्यातून महाराज पाणी आलतं, पाणी. तिला सांगितलं तर कळणार नाही, काय सांगायचं. त्यावेळेस त्या मुक्ताला असं पोटाशी धरलं आणि त्याच्या डोळ्यातून ज्यावेळेस अश्रुधारा वाहत होत्या, त्या अश्रुधाराने महाराज एवढंच नाही, त्या मुक्ताईला आंघोळ घालावी अशी अवस्था झाली होती. एवढा संतांचा महिमा आगाध आहे महाराज. आणि एवढंच नाही महाराज, आपण जर ह्यांच्या सानिध्यात राहिलो, संतांच्या सानिध्यात जर राहिलो, वारंवार मी सांगतो, वाईट गोष्ट आपल्या हातून घडणार नाही, हे संतांचं ब्रीद वाक्य या ठिकाणी आहे.
आणि एवढंच नाही महाराज, ज्यावेळेस सगळी ही आमची लोक डॉक्टर आणि आमचं ती गावकरी गेले, त्या शेतावर ज्यावेळेस गेले, त्या शेताच्या बांधावर ज्यावेळेस ही सगळी लोक उभा राहिली, सगळ्यांनी पाहिलं डोळ्यांनी, जशा तुरी पहिल्या उभ्या होत्या महाराज, जशा पहिल्या तुरी उभ्या होत्या तशा तुरी अक्षरशः उभ्या सगळ्या डोळ्यांनी दिसल्या. आणि ज्यावेळेस तो पाटील त्या डॉक्टरकडे बघू लागला, कारण त्याने साधे शिवे दिले असते का हो, ग्रामीण भागातले शिवे आता काय सांगायची महाराज गरज नाही तुम्हाला, महिला मंडळ तुम्हाला तर काय सांगायची आवश्यकताच नाही. त्याने शिवे दिल्यावर त्याला लाज वाटायला लागली. अरे रात्रीचं फक्त 12 तास गेलेत ना, 12 तासात ह्या डॉक्टरला मी किती शिवे दिले असत्या त्याचं गणित नाही सांगता येणार. आणि माझ्या तुरी तर जागच्या जागी उभा आहेत ना. त्याने बघितल्या होत्या तुरीचा नाश झालेला, त्या पाटलाने आपल्या डोळ्याने बघितल्या होत्या. त्याला काही गड्याने सांगितलं नव्हतं किंवा दुसऱ्याने सांगितलं नव्हतं, त्याने आपल्या डोळ्याने बघितल्या होत्या. त्यावेळेस तो पाटील महाराज तुम्ही काहीतरी सांगता असा लोटांगण घेत होता त्या शिवेकरीच्या पायावर. चुकलं बुवा, जाऊ द्या. त्यावेळेस त्याला खरा बाळूमामाचा चमत्कार कळला आणि आमच्या सुद्धा लोकांना कळाला की बाळूमामा म्हणजे काय आहे या ठिकाणी. कारण हा बाळू धनगर सामान्य गोष्ट समजू नका महाराज. महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये 19 पालख्या फिरतात आणि एवढंच नाही, कुठेही जाऊ द्या त्या भक्ताला, त्या माणसाला अडचण कधीही येऊ देणार नाही. हा प्रत्येकाचा तुमचा आणि माझा अनुभव या ठिकाणी आहे. आणि परमार्थ सुद्धा करत असताना परमार्थ आपण करतो, पण तो खरा आहे की खोटा आहे प्रत्येकाच्या मनात शंका आहे. तुमच्या नसेल महाराज. आम्ही सुद्धा गावातनं जर निघलो का, सहज जरी आपलं निघालो समजा, आता ही एक ना आम्ही एक अशी निघालो समजा, म्हणजे हे क्षेत्रातली आमच्या परमार्थाच्या क्षेत्रातली जर गावातून निघालो तर मला सरळ सरळ ते गावातली लोक म्हणतात आज कुठंतरी टाका टाकायचं चाललंय. तर महाराज तुम्ही सांगा मला, ही गोष्ट डाका टाकायची का हो, किंवा कोणाला फसवायची आहे? ह्या नारदाच्या गादीवर महाराज सांगतो, पैशाची अपेक्षा धरून आम्ही परमार्थ केलाच नाही आणि करणारही नाही. देवाच्या समोर सांगतो, ज्याने पैशाची अपेक्षा धरून परमार्थ केला महाराज, त्याचा नाश झालेली माणसं आपण आसपास आपल्या परिसरामध्ये बघत आहोत. म्हणून आपण मंदिरामध्ये देवाच्या पाया पडायला जातो महाराज, एक 20 रुपयाचा नारळच फोडतो, अगरबत्ती 1 रुपयाची लावतो, खडी साखर 5-10 रुपयाची ठेवतो. आपण काय म्हणतो देवाला, महिला मंडळ काय म्हणतो आपण, देवा मला सुखी ठेव. हा शब्द आहे ना आपला, देवा मला सुखी ठेव. आतापर्यंत असा माणूस कोण म्हणला का हो, देवा तुम्ही सुखी राहा, असं म्हणलंय का कोण आतापर्यंत? नाही, तुम्ही नाही आणि मीही नाही, तुम्हीही तुमच्यातलंच आहे असं कोण म्हणत नाही. पण एक लक्षात ठेवा, ज्या वेळेस देव सुखी असेल त्यावेळेस त्याचा भक्त सुखी राहणार, याच्यात शंका घ्यायची कारण अजिबात सुद्धा नाही. देव सुखी पाहिजे. आणि एवढंच नाही महाराज, ह्या सगळ्या यपामधून आपल्याला काही 24 तास परमार्थ करा असं कुठलाच देव किंवा कुठलाच ग्रंथात सांगितलेलं नाही. पण ह्या 24 तासामध्ये एक 2 तास जरी आपण परमार्थ केला, शेवटी मी म्हणतो सकाळपासून तुम्हाला नाही वेळ मिळू द्या, कामाच्या व्यापात